बघा एक महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे साम टीव्हीवर। बघा एकनाथ शिंदेंकडे आता महसूल खातं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाचं खातं असतं हे देखील। महसूल खात्याचा कारभार आता शिवसेनेकडे सोपवला जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। बघा आता महसूल खातं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर आहे। महसूल खातं हे शिवसेनेच्या वाट्याला गेलेलं आहे। एकनाथ शिंदेंकडे महसूल खातं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। महसूल खात्याचा कारभार हा शिंदेंकडे सोपवला जाईल सूत्रांची माहिती आहे। शपथविधी सोहळा झाल्यानंतर आता कुठल्या पक्षाला कुठलं खातं जाणार, कोणतं महत्त्वाचं खातं जाणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आत्ताची जी बातमी समोर येते त्यानुसार एकनाथ शिंदेंकडे महसूल खात्याचा कारभार सोपवला जाईल अशी बातमी समोर आलेली आहे। आता इतर खात्यांचे देखील उत्सुकता आहेच। गृह खातं, अर्थ खातं, नगरविकास खातं ते कुणाकडे जाणार, मात्र महसूल खातं हे देखील एक अत्यंत महत्त्वाचं खातं आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्यासोबत आहे। शिवाजी, महसूल खातं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, ते शिवसेनेच्या वाटेला जाईल असं बातमी समोर आलेली आहे। अधिक काय माहिती? गिरीश, म्हणजेच गृह खात्याचा जो कल आहे तो संपलेला आहे। गृह खातं भाजपकडेच राहणार आणि ही सर्वात मोठी एक्सक्लुसिव्ह जी बातमी जी साम टीव्हीकडे आहे त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे महसूल खातं दिलं जातंय अशी आपल्याकडे सूत्रांची माहिती आहे। आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे यांनी तीन पर्याय हे भाजप पुढे ठेवले होते। एक तर गृह खातं द्या, नाहीतर अर्थमंत्री द्या, नाहीतर महसूल द्या। गृह खातं हे भाजप सोडणार नाही हे सर्वांना माहिती होतं। अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उरला होता फक्त अर्थ खातं आणि महसूल खातं। अर्थ खातं साहजिकच अजितदादा पवार अर्थ खातं गेले अनेक वर्ष पाहतायत। या महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा ते अर्थ खातं पाहतायत। अशा परिस्थितीमध्ये आता महसूल खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं आहे। शिंदे गटाकडे महसूल खातं गेल्यानं जो तिढा आहे, जो गेल्या काही दिवसांपासून तिढा सुरू होता, गृह खात्याचा तिढा होता, अर्थमंत्री कोणाकडे जात आहे, गृह खातं कोणाकडे जात आहे, ते सगळे तिढे संपलेले आहेत। आणि त्यामुळेच आपल्या बातमीवर सुद्धा शिक्कामोर्तब झालेला आहे। आपण सातत्याने सांगत होतो की 11 तारखेला पुढचा मंत्रिमंडळाचा शपथविधी होतोय। हा जे सगळे तिढे होते ते सुटलेले आहेत आणि एकूणच एकनाथ शिंदे यांच्याकडे महसूल खात्याचा जो कारभार आहे तो राहील, म्हणजेच उपमुख्यमंत्री पद असेल आणि महसूलचं जे खातं आहे त्या कार्याची सगळी जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल। शिवाजी, पण महसूल खात्यावर शिंदेची नाराजी दूर होऊ शकते, म्हणजे तडजोड महसूल खात्यावर तडजोड होऊ शकते किंवा इतर नगरविकास खातं वगैरे सुद्धा मिळू शकतं आणखी? गिरीश, सध्या जी आपल्याला माहिती आहे नगर विकास खाते, इतर खात्यांवरती सुद्धा विचार सुरू आहे। पण तुर्तास जे आपल्याला माहिती आहे ती महसूल खातं हे एकनाथ शिंदेकडे जात आहे आणि उपमुख्यमंत्री पदासोबत महसूल खातं ते बघतील। नगर विकास खाती आणि इतर खात्यांच्या बाबतीत जे खाते वाटप आहे त्यावरती या 1-2 दिवसामध्ये त्यांची चर्चा होईल आणि एकूणच त्या मंत्र्यांना कुठली जबाबदारी सोपवायची त्यानुसार शपथविधी होईल केला जाईल। म्हणजे शिवाजी, गृह खात्यावरचा जो दावा होता, त्याचा जो क्लेम होता तो शिंदेंनी शिवसेनेने सोडलाय? यस, गृह खात्यावरचा जो प्रश्न होता तो सुटलेला आहे। गृह खातं भाजप सोडणार नाही हे या तिन्ही पक्षांमध्ये हे अंडरस्टँडिंग होतं। दोघेही पक्षांना माहिती होतं, अजितदादा गटालाही माहिती होतं आणि शिंदे गटालाही माहिती होतं की गृहमंत्रीपद भाजप क्लेम करते आणि ते सोडणार नाही। अशा परिस्थितीमध्ये 2 पर्याय होते, त्यातला एक पर्याय आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेला आहे। महसूल खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवलं जात आहे। शिवाजी, धन्यवाद, खूप महत्त्वाच्या बातमीवर तुम्ही सगळे विश्लेषण केलं, धन्यवाद। आपण बघतोय आता साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह बातमी की एकनाथ शिंदेंकडे महसूल खातं जाईल। महसूल खातं खूप महत्त्वाचं आहे। याचाच अर्थ म्हणजे आता गृहमंत्रीपदाचा जो तिढा होता तो सुटलेला आहे असं आपण म्हणू शकतो। एकनाथ शिंदेंकडे महसूल खातं जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। आता इतर खात्यांचं देखील पाहावं लागेल, नगरविकास खातं किंवा अर्थ खातं हे पण। अर्थ खात्यावर तर अजित पवारांचाच दावा आहे। आता पुढची खाती आता कुठल्या पक्षाला जाणार आणि किती जाणार ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आता ह्या क्षणाची मोठी बातमी येते म्हणजे महसूल खातं हे शिवसेनेकडे एकनाथ शिंदेंकडे जाणार। हे उपमुख्यमंत्री पदाबरोबरच महसूल खात्याचा कारभार शिंदेंकडे जाईल अशी माहिती समोर आलेली आहे।